आपल्या आजच्या व्लॉगच्या व्हिडिओची शूटिंग केली होती संकेत भाऊनं. तर नमस्कार माऊली, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. इथं यश भाऊचा आजच्या व्लॉगमध्ये यायचं मूड नव्हतं वाटतं, पण काय करावं, कॅमेऱ्याने त्यांना रेकॉर्ड केलंच. मी आणि ओमी गावात गेलो होतो कोशिंबीरचं सामान आणायला, तर तिथं यश आणि संकेत भेटले. ते निघाले होते मळवलीला, म्हणजेच लोणावळ्याला. पण काय करावं, आज PMTच फेल झाली होती, म्हणून प्लॅन कॅन्सल करावा लागला आणि मग ते निघाले आमच्यासोबत परत रूमवर. आज सकाळी थोडं पाऊस पडलं होतं, मग नक्कीच मळवलीला एवढं भारी, म्हणजे एवढं भारी वाटते ना तिथं. कडला डोंगर आहेत, खूपच भिल्लाड आहे. कडला स्लोगड आहे, विसापूर आहे, तिथूनच एकविराईला पण जातात. तिकडे खूप बघायसारखं आहे, फिरायसारखं आहे. आणि परत आम्ही कॉलेजला आलो ना, घरी जाऊन सगळी गँग फिरायला जाणार आहे सगळीकडेच. सध्या तर कॉलेजमध्येच फिरून घेऊ, कारण आजकाल इथलं पण वातावरण लय बिल्लाट आहे. मी बिल्लाट म्हणतो, तुम्हाला बिल्लाटचा अर्थ माहित नसेल आहे ना. बिल्लाट इज इक्वल टू इन्फिनाइट टाइम्स बेस्ट. सध्या तर सगळी गँग एकच वाट बघायला घरी जायची, पण सध्या तर आपण इथल्या घरी आलो, मग इथलं बोलू. आपलं हॉस्टेलही पावसानं सगळं ओलं झालं होतं. आता आपल्या हॉस्टेलची मजाच आहे, रोजच आंघोळ होते. कॉलेजला हॉस्टेलला बघत आला रूमवर. ओमीने सगळं मटेरियल चिरून बनवली कोशिंबीर आणि मारला मग जेवणावर ताव. कोशिंबीर एक नंबर झाली होती. काही जणांना माहित नसेल काय असते कोशिंबीर, माझ्याही मित्रांना माहिती नव्हतं. तर बघा, अशी असते कोशिंबीर. रेसिपी सांगतो, घरी करून खाऊन बघा. म्हशीच्या दुधाचं दही, गावरान काकड्या, ऐ गँग हसायला बघ. काकड्या, गाजर, हिरव्या मिरच्या, टमाटर याला बारीक चिरून घ्यायचं. मग नंतर वरून दही टाकायचं, नंतर मिक्स करायचं, नंतर थोडी कोथिंबीर टाकायची, त्याला मिक्स करायचं आणि बसायचं खायला. चला करू जेवण. तर माऊली, भेटूया आपल्या नवीन व्लॉग मध्ये. जय शिवराय.